नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इतके दिवस झाले आल्यापासून नंदिनी, काव्या दोघीही, वसुंधरा त्याचबरोबर रम्याने जो छळ मांडलेला आहे त्यात मंजू पण सामील आहे, तो गुपचूप सहन करत आहेत। काव्या उलट उत्तर तर देत असते, पण नंदिनी मात्र शांतपणे सर्व गोष्टी ऐकून घेत असते। परंतु आता नंदिनीचा पण राग अनावर झालेला आहे, कारण आता प्रश्न आईवडिलांच्या संस्कारांचा आहे। आईवडिलांचे संस्कार काढले जात आहेत, त्यामुळं नंदिनी मात्र जाम भडकलेली आहे। नंदिनीने ठरवलेलं आहे की आता काहीही झालं तरी अजिबात ऐकून घेणार नाही, अजिबात सहन करणार नाही। कारण याआधीही सगळ्यांच्या समोर नंदिनीने सांगितलेलं होतं, रम्याला तिने सांगितलेलं होतं, गोड भाषेत तिने समजून सांगितलेलं आहे की माझ्या नादी लागायचं नाही, कारण मी काव्य नाहीये, काव्य फक्त बोलून दाखवते, नंदिनी करून दाखवते। हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने रम्याचं थोबाड फोडलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की लग्न झाले तेव्हापासून, जेव्हापासून आम्ही या घरात आलो तेव्हापासून आम्ही सहन करतोय, पण आता यापुढे अजिबात करणार नाही। आणि रम्याची तर वाटच लावलेली आहे, कारण सगळ्यांना असं वाटत होतं की नंदिनी शांत आहे, नंदिनी शांतपणे ह्या सर्व गोष्टी हँडल करते, पण आज नंदिनीने दाखवून दिलेलं आहे की नाही, काहीही झालं तरीही नंदिनी ही शांत राहणार नाही। प्रश्न आईवडिलांच्या संस्कारांचा आहे। जर तुम्ही आईवडिलांचे संस्कार काढणार असाल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्याच लागणार आहेत, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की काय घडलेलं आहे, आईवडिलांचे संस्कार हे कशासाठी काढले जाणार आहेत, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर इकडे नंदिनी, काव्या सगळ्याजणी शांतपणे दोघीही असतात। काव्याची चिडचिड सुरू असते, पण काव्याचं असं असतं की तुमचं काय चाललंय तुमचं तुमचं तुमच्यापाशी ठेवा, मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही आहे, मला कोणी काही बोलायचं नाही, हे काव्याचं म्हणणं असतं। आणि ती आपली बिचारी एकटी राहत असते, तिला कोणीही काही बोलायचं नाही, तिचं जे चाललेलं आहे त्या गोष्टी तिनं हँडल करते आणि तिला त्या गोष्टींमध्ये ती स्वतःच्याच गोष्टींमध्ये रस असतो, कारण ती बिचारी कोणत्या परिस्थितीतून जाते हे फक्त जीवाला, तिला आणि शारदालाच माहिती आहे। आणि त्यामुळं ते तिघंजण अगदी शांतपणे सर्व गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात। पण जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र आता काव्याची बाजू घेऊन नंदिनीने रम्याचं थोबाड फोडलेलं आहे। तर प्रेक्षकांनो, नक्की का होतंय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या जी आहे ती किचनमध्ये आलेली असते, तिला कॉफी हवी असते म्हणून ती कॉफी बनवत असते, कारण तिची खूप चिडचिड झालेली असते, कारण तिच्या रूममध्ये ती फोटो फ्रेम असते, ती म्हणजे लग्नाची, तिच्या आणि पार्थच्या लग्नाचा फोटो जो आहे तो मानिनीने बनवून आणलेले असतात फोटो फ्रेम, आणि तो फोटो लावलेला असतो आणि तो फोटो मुद्दामच आता तुमच्या रूममध्ये लावलेले आहेत हे सगळं सांगितलं गेलेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे काव्याला खूप राग आलेला असतो। काव्या येते आणि ती बिचारी आपली किचनमध्ये येऊन कॉफी बनवत असते, तेव्हा तिथं रम्या येते आणि रम्या म्हणू लागते, अगं काव्या काय झालं? ह्या रम्याला ना जरा जास्तच इंटरेस्ट आहे काव्यामध्ये, काव्याला तिला दूर करायचं आहे पार्थपासून, तिला पार्थला आपलंसं करायचं आहे, त्यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात आणि तिचं हे वागणं बोलणं चाललेलं असतं। परंतु काव्या मात्र तिला अगदी जवळ येऊ देत नसते, तिनं काहीही बोलली, कशीही बोलली तरी काव्या तिची वाट लावायला तिथं तयारच असते। परंतु काव्या मात्र शांतपणे तिचं ऐकून घेते, म्हणून ती प्रत्येक वेळेस काव्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते। तर रम्या तिला म्हणत असते, अगं काय झालं, मी तुला सिनेमन कॉफी बनवून देऊ का? मला माझ्या हातची सिनेमन कॉफी आहे ना, पार्थला खूप आवडते, मग मी तुला बनवून देते ना सिनेमन कॉफी, असं ती म्हणत असते। तेव्हा काव्या म्हणत असते की लांब व्हायचं माझ्यापासून, अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही आणि यानंतर पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही, हे सगळं स्पष्टपणे चाललेलं असतं। आणि काव्या ते सगळं तिला ठणकावून सांगत असते। त्यासोबतच काव्या कॉफीचा जे भांडं आहे ते गरम तसंच भांडं हाताने उचलते आणि तेव्हा मात्र तिच्या हाताला चटका लागतो आणि मग रम्या तिच्या मदतीला येते। तेव्हा रम्याला काव्या बाजूला करते आणि म्हणते की बस झालं, अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही, असं म्हणत काव्या तिला ढकलते। आणि मग इकडे पाहायला मिळतं की ती म्हणत असते, अगं काय झालं, नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांग बरं मला, तुझी मोठी बहीण म्हणून सांग। तेव्हा काव्या तिला ठणकावून सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माझी मोठी बहीण आहे,
आणि माझी मोठी बहीण बनण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण माझी सख्खी मोठी बहीण आहे आणि ती लाखात एक आहे. त्यामुळं पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. काहीही झालं तरीही माझ्या नादी लागायचं नाही, असं काव्याने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि मग कॉफी मगमध्ये घेतलेली असते त्यावेळेस काव्याचा फोन वाजत असतो आणि रम्या तो फोन उचलायला जाते. काव्याच्या लक्षात येतं. काव्या म्हणते, माझ्या फोनला का हात लावला? अजिबात हात लावायचं नाही माझ्या फोनला. माझ्यापासून आणि माझ्या फोनपासून लांब राहायचं आहे, एवढं लक्षात ठेव. पुन्हा माझ्या फोनला हात लावायचा नाही आणि माझ्या जवळपासही फिरकायचं नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे काव्या रागाने रूममध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे आता रूममध्ये आलेली असते ती म्हणजे नंदिनी. आणि नंदिनी रूममध्ये पाहते. तिच्या रूममध्ये खूप छान अशी फ्रेम असते. ती पाहून ती म्हणते, खरंच मला अशीच फ्रेम हवी होती. आणि असं म्हणत नंदिनीने तो फोटो व्यवस्थित ठेवलेला असतो, कारण जीवाने तो फोटो उलटा करून ठेवलेला असतो आणि तो गेलेला असतो. आणि इकडे नंदिनीने येऊन ती फ्रेम जी आहे ती तिथं ड्रेसिंग टेबलवर व्यवस्थित लावून ठेवलेली असते. नंदिनी खुश झालेली असते, पण आता काव्याच्या रूममध्ये राडा होणार असतो, कारण काव्याला तो फोटो नको आहे. तिकडे पार्थला तो फोटो हवा आहे. पार्थने पण ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे. इकडे नंदिनीने पण हे लग्न ॲक्सेप्ट केलं आहे. पण त्यांना दोघांना तरी कुठं माहिती आहे की जीवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. एकाच घरात आपल्या प्रियकराला, आपल्या प्रिय व्यक्तीला दुसऱ्या त्याच्या जोडीदारासोबत पाहताना किती त्रास होत असेल हे त्यांनाच माहिती आहे ना. तर इकडे पार्थ पण रूममध्ये येतो, ती फोटो फ्रेम पाहतो आणि पुन्हा व्यवस्थित करतो. तेवढ्यातच काव्या येते आणि काव्या जेव्हा येते तेव्हा काव्या तिथं रागाने झालेली असते आणि काव्यात आदळत आपटत आलेली असते. हे नेहमीचं वागणं झालेलं असतं. काव्याच्या या वागण्याचा सगळ्यांनाच तेवढाच त्रास होत असतो आणि सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या येऊन तणतणायला सुरुवात करते. किती वेळा सांगितले, कुणी लावली ही फोटो फ्रेम? मला नको आहे म्हणून मी सांगितलेलं होतं ना. आणि मग तिथे लगेचच मिथून बोलायला सुरुवात करतो की मी आणली ही फोटो फ्रेम बनवून. काव्याला राग आलेला असतो. काव्या म्हणत असते की काय? तेव्हा मानिनी पुढे येऊन बोलते आणि मानिनी म्हणू लागते की मी सांगितलं होतं बनवायला. आणि तेव्हा मानिनी जेव्हा हे सगळं बोलत असते आणि त्याचबरोबर मानिनीला काव्या बोलायला सुरुवात करते, म्हणत असते, तुम्हाला का कळत नाही मानिनी काकू? तुम्ही खूप समजूतदार आहात ना, मग तुमच्या ह्या गोष्टी का लक्षात येत नाही आहेत? कारण काहीही झालं तरीही हे लग्न ॲक्सेप्ट करणं अवघड जातं आहे. आम्ही तुम्हाला वारंवार तेच सांगतोय आणि तुम्ही हे काय वाढवून ठेवताय? तेव्हा इथे नंदिनीला राग येतो आणि नंदिनी मग धावतच काव्याच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणू लागते, भास्कर काव्या, हे संस्कार नाही आहेत आपले. त्या सासूबाई आहेत, त्या मोठ्या आहेत, त्या किती प्रेमाने वागतात. प्रत्येक वेळेस तुझं हे उथळ वागणं चाललेलं आहे, अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही. तू त्यांच्याशी या भाषेत बोलू शकत नाही, असं म्हणत नंदिनीने काव्याची चांगलीच बोलती बंद केलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रम्या जी आहे तिला एकच गोष्ट कळलेली आहे काव्याच्या वागण्यातून, कारण काव्याच्या वागण्यातून तिच्या लक्षात आलेलं आहे की हिच्या मोबाईलमध्ये असं काहीतरी आहे की जे ती आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मग तिनं मोबाईल बघते आणि मग काव्याने तिला रंग्यात पकडलेलं असतं. मग काव्या आरडाओरडा सुरू करते की हिने माझा मोबाईल का चेक केला? तेव्हा नंदिनी तिच्याकडे जाते आणि म्हणत असते की का? आता नंदिनी जेव्हा विचारत असते तेव्हा रम्या म्हणत असते, या काव्याचं कुठंतरी लफडं आहे आणि ती आपल्यापासून लपवून ठेवत आहे, म्हणून मी तिचा मोबाईल चेक केलेला आहे आणि हे तुमचे संस्कार आहेत ना, ते मला बघायचे होते. तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग आलेला असतो. नंदिनीने खानदिशी तिकडे रम्याच्या कानाखाली वाजवलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं, जेव्हापासून आम्ही या घरात आलेलो आहोत तेव्हापासून तुमचं सगळं ऐकत आहोत, तुमचा सगळा छळ आम्ही सहन केलेला आहे, पण नाही, आईवडिलांचे संस्कार आणि काव्यावरती जर तू आरोप करत असशील तर अजिबात सहन केलं जाणार नाही आणि ही शेवटची वॉर्निंग देऊन ठेवते, पुन्हा आमच्या नादी लागायचं नाही, असं नंदिनीने ठणकावून सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या समोर तिने रम्याच्या कानाखाली मारलेली असते. तिथे पार्थ असतो, जीवा असतो, काव्य असते, पण काव्याला मात्र वाईट वाटतं, आपली नंदिनी ताई आपल्यावर किती विश्वास ठेवते आणि आपण काय केलं, आपण फसवतोय का तिला, हे सगळं काव्याला वाटत असतं. आणि काव्या नंदिनीकडे पाहत असते, कारण नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. आता नंदिनीने इकडे रम्याचं थोबाड फोडलेलं आहे आणि काव्याची बाजू घेतलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.